मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेमविरह भाग 64. मागील भागात माईच्या गालावरची पडलेली खळी पाहून अर्जुन आणखीनच माईंना चिडवत बाय बाय आलेलं वादळ धुमाकूळ घालून निघून पण गेलं. आता पुढे माईच्या खोलीतून निघालेलं वादळ म्हणजे आपला अर्जुन आता निघाला अक्कांच्या खोलीकडे. संध्याकाळी दादांचा वरडा खाल्ल्यानंतर सगळे आपापली कामं करत स्वतःच आवरत होते. अतरंगी काम आणि मस्ती करायला लागले म्हणून डॉक्टर अर्जुन लवकर आवरून खाली आले होते. बंगल्याचा गेट पासून सुरुवात करत सगळी सजावट, गायत्रीची रांगोळी, तुळशीची सजावट, पंत्या, बंगल्याची रंगबिरंगी लाईट, घरातली सगळी फुलांची सजावट, सगळ्यांचा आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत सगळ्यांचे गमतीशीर फोटो आणि व्हिडिओ करायला निघाला होता. हे सगळं करण्यामागे त्याचं स्वतःचं स्वार्थ असायचंच. हॉस्टेलला एकटेपणा जाणू नये म्हणून केलेली ही तरतूद असायची. अक्कांच्या खोलीत जरा दबकतच आत आला तशी समोर नजर पडली. गोपूला न आवडणाऱ्या कुर्त्यावरून अक्कांचं भाषण सुरू होतं. त्याला नेहमीचा शर्ट घालायचा होता तर अक्कांना त्याला ते घालू नव्हतं द्यायचं. दोघांची धावपळ आणि तू मैचा हळूच फोटो काढत अर्जुन त्यांना डिस्टर्ब न करता आल्या पावली मागे वळाला. आज जाऊन पण काही फायदा नव्हता माहीत होतं म्हणूनच तसा निघून गेला होता. अक्कांशी कोण वाद घालणार. तिथून निघाली स्वारी ते थेट पोहोचली त्याच्या स्वीटीकडे. व्हॉट हॅपन स्वीटी. अर्जुन गायत्रीच्या खोलीत आला तसं बाल्कनीत खाली मान घालून उभी असलेली आर्या दिसली. मम्मा फनिश्ड मी. आर्या गाल फुगवून सांगत. माय स्वीटी काय केलंस तू. अर्जुन तिचा गाल फुगलेला फोटो काढत. हे बघ काय केलंय तिने. माझी सगळी नेलपेंट आणि लिपस्टिक तिच्या लोलोला फासली. अरे आत्ताच नवीन आणली होती, वापरली पण नव्हती. सकाळपासून शोधणारी ओढणी पण हिने तिला साडी नेसायला घेतली. नुसता त्रास देते म्हणून शिक्षा केलीये. राहू दे उभी बाल्कनीत. आतून तयार होऊन आलेली गायत्री तिची बाहुली दाखवत. अर्जुनने गायत्रीच्या हातातली तिची बाहुली पाहिली तर हसायला लागला. खरंच लोलोची तिने लाली करून टाकली होती. सी ऑलवेज डू दॅट. माझ्या लोलोला काहीच नाही आणलं ही गाया मम्मा. ती लुसली होती ना मग म्हणून तिला नवीन कपडे आणि लाली लावली. आर्या स्वतःची बाजू अर्जुनला सांगत. का ग गाया मम्मा आमच्या लोलोला का नाही घेतले नवीन कपडे. डोंट वरी स्वीटी. आपण तुझ्या मम्माला मोठं इंजेक्शन देऊया. नाव गेट रेडी. आपल्याला खूप सारे फटाके वाजवायचेत ना. अर्जुनने गोड बोलून गायत्रीला तिला तयार करायला मदत केली. दोघींची छान तयारी झाली. तसे अर्जुनने दोघींचं फोटोशूट केलं. दोघी सेम घागरे घालून खूप सुंदर दिसत होत्या. पाहूनच छान वाटत होतं. आर्या तयार झाली तसं तिला पाठीवर टाकून अर्जुनची गाडी निघाली आपल्या लव्ह बर्ड्सच्या रूमकडे. आज जर नीट बसली नाहीस ना तर बघच आमच्या गुलाबरावांना सांगेन. एक तर आधीच उशीर झालाय मला. त्यात तुझी नाटकं नको. हा पदर बघ बरं किती व्यवस्थित पिनअप झालाय. तुलाच काय प्रॉब्लेम आहे. बस ना बाई. माईने दिलेली साडी संध्याकाळसाठी नेसून केव्हाच्या त्या निराकरणाच्या गडबडीत लागल्या होत्या. गुलछडी मॅडम पण नेहमीप्रमाणे तो साडीचा भोंगा काही केल्या त्यांना आवरत नव्हता. तशी बिचारी ती साडी पण गुलाबरावांच्या धमकी जणू काही त्यांच्या नावाने घाबरून आपोआप निर्या पडणार होत्या साडीच्या. झाली बाबा एकदाची. मस्त बसली. चला उशीर झालाय. खाली सगळे आले असतील. मलाच उशीर होईल. कोणत्या बांगड्या घालू. ह्या लाल. नको. मग ह्या ग्रीन. नको त्यावर मॅच नाही होणार. मग या घालते. चमकीच्या मस्त दिसतील. साडी घालून झाली तशी गडबडीत बाहेर आली आणि मॅचिंग बांगड्या शोधत तिची स्वतःची पुटपुट चालू होती. मस्त दिसतायत ना या बांगड्या. आमच्या ह्यांनी आणल्या. सुंदर आहेत ना. बांगड्या सिलेक्ट करून झाल्या तशा त्या आपल्या हातात चढवत आरशातून स्वतःचाच प्रतिबिंबाला गाणं गाऊन चिडवून दाखवत आवरत होती. तिच्या बांगड्यांची खिनखिन आणि मोहक
नखरा पाहून इतका वेळ तिची वाट पाहत बसलेला करण बेडवरून उठून तिच्या पाठी येऊन उभा राहिला. तुम्ही इथे काय करताय? तुम्ही तर खाली गेला होता ना, मग केव्हा आलात? अचानक तिचे मागे उभ्या करणकडे ती डोळे मोठे करून पाहत. एकटी असली की तिची नको ते पांचट नखरे चालू असतात. त्यांनी ऐकले की काय या विचारात ती त्याला पाहत. मी मगाशीच आलो जेव्हा आमच्या नावाची धमकी तुम्ही देत होतात या साडीला. करण गालात हसून तिला पाहत. तेव्हाच आला तुम्ही? अहो, मला वाटलं मी एकटीच आहे. स्वतःच्या मूर्खपणावर ती बारीक चेहरा करून गळ्यात नकलेश घालत. माईने सांगितलं तुमच्या लक्ष्मीला सोबत घेऊन या म्हणून आलो होतो, पण अचानक येणं नेहमीच सत्कारणी लागतं आमचं, नाहीतर तुला कुठे वेळ असतो आमच्यासाठी. करण आरशातून तिला पाहत तिच्या नकलेशचा हुक लावत. अहो काय करताय? तुम्हाला ना कसली भीती वाटतच नाही. दार उघडं आहे. नेकलेस घालून झालं तसं तो तिच्या मानेवर ओठ टेकवत तिला मागून मिठी मारत. भीती कसली? घर माझं, रूम माझी, तू पण माझी, मग मी कशाला घाबरू? तो अजून तिला त्रास देत गालावर ओठ टेकवत. अहो काहीही तुमचं, सोडा मला उशीर होतोय. थांब, आम्हाला डोळे बंद करू दे. लहान मुलांच्या मनावर वाईट परिणाम होईल. दोघांची गाडी नको तिकडे घसरतीये. हे दारातून दोघांचे फोटो काढणाऱ्या अर्जुनच्या लक्षात आलं तसा तो आर्याच्या आणि स्वतःच्या डोळ्यांवर हात ठेवून वरडत. अर्जुनचा आवाज आला तसे दोघे पटकन वळून दाराकडे पाहत. तू काय करतोय इकडे? नॉक करायची पद्धतच नाहीये ना तुझ्याकडे? नेहमी वेळेवर टपकतो. करण नाराजीत त्याला पाहून. अहो गप बसा, काही काय? ए हॅलो, दार उघडं ठेवून रोमांस आमच्यात तरी करत नाही, त्यामुळे नेक्स्ट टाइम डोअर लॉक करत जा, मग आम्ही नॉक करू. आमच्या लहान मुलांची काय चूक त्यात? तुम्ही नको तिथे रोमांस करता तर? दार उघडं दिसलं आम्ही घुसलो आत, हो ना स्वीटी? अर्जुन आर्याच्या डोळ्यावरचा हात काढत. येस करण मामा, सी युअर ब्युटिफुल फोटोज. आर्या अर्जुनच्या हातातला मोबाईल घेऊन दोघांचे काढलेले फोटो दाखवत. हे फोटो का काढलेस तू? तिला नेकलेस घालताना आणि मागून मिठीत घेतलेला फोटो पाहून खुशी त्याच्या हातून मोबाईल घेत. असू दे, छान आहेत एकदम. आता सिनियर पटेलांना पण कैद केलं मोबाईलमध्ये. आता तुम्ही दोघं. आयडिया करंदा, आपण ना तुमचा आफ्टर वेडिंग फोटोशूट करू. लोक प्री वेडिंग करतात, आपण आफ्टर वेडिंग करू. भारी ना? वहिनी तू ना मस्त नऊवारी लेहंगा आणि वन पीस पण घाल. आणि करंदा तू मस्त शेरवानी, धोती आणि ब्लेझर. एक नंबर येतील तुमचे फोटो. हे आताचे पण बघ किती छान आलेत. असंही आम्ही कुठे होतो लग्नात, आमचे पण फोटो राहिलेत. सगळ्यांचे मस्त फोटो सेशन करू आणि अल्बम बनवू. मेमरी ऑफ द राजा राणी आफ्टर वेडिंग फोटोशूट. वाटसे करंदा, कशी आहे आयडिया? अर्जुन मागे बेडवर बस मोबाईलमध्ये त्याचे फोटो पाहून सांगत. काहीही नको, कशाला आफ्टर वेडिंग फोटोशूट वगैरे? खुशी अर्जुनला वरडत नकार देत. तशी आयडिया काय वाईट नाहीये, विचार करायला हरकत नाही यावर. करण हसून अर्जुनच्या बाजूला बसत मोबाईलमध्ये फोटो पाहत. अहो काहीही काय? खुशी अर्जुनवरची नजर करणवर टाकत. त्यात काय? उद्या मुलांना दाखवायला काही आठवणी नको का, म्हणून म्हटलं मी. करण अर्जुनला डोळा मारत बिनधास्तपणे बोलून अर्जुन तिला चिडवत. अहो तुमच्या जिभेला काही हाड? काहीही बोलता. अर्जुन समोर नको ते बोलणाऱ्या करणला दाठावून ती लाजून. लवकर विचार कर करंदा, नाहीतर तुमचं वेडिंग शूट आणि मुलांचं बारसं एकच वेळी शूट व्हायचं. अर्जुन त्याच्या कानात बडबडला तसे दोघांचे एकमेकांना पाहून हसायला लागले. अर्जुन ग बस, यू बोथ आर सेमलेस. जातेच मी इथून. दोघांना हसताना पाहिलं तशी चिडून ती पाय आपटत निघून जात. संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ झाली तसे सगळे देवघरात जमले होते.
आज देवघराची रौनक काही वेगळी दिसत होती. नेहमीपेक्षा जरा जास्तच उजळत होतं सगळं. बंगल्याची शान पण आज बघण्यासारखीच होती. नव्या नवरीसारखा नटला होता एकदम. सगळेच एकदम सजून दजून तयार होऊन पूजेला आले होते. अक्कांनी सगळी तयारी करून ठेवलीच होती. सगळे जमले तशी दादा, माई आणि नंतर खुशी आणि करणने पूजा केली. अक्कांनी सांगितलं जोडप्यांची पण रीती पार पडल्या. त्यांचं झालं तशी बाकी सगळ्यांनी पण पूजेची विधी पार पाडले. गरम गरम पुरणपोळी आणि सगळ्या फराळांचा नैवेद्य दाखवून पूजा संपन्न झाली. तशी हॉलमध्ये सगळ्यांची मैफिल जमली. करण खुशी सोबत बाकी सगळ्यांनी पण दादा, माई आणि अक्कांना नमस्कार करत सगळ्यांचा आशीर्वाद घेतले. झालं का सगळ्यांचं? सुनबाई आणि सुनीता या दोघी इथे बसा. सगळ्यांचे पाया वगैरे पडून झालं तसं दादा, माई आणि खुशीला समोर बसायला सांगत माई हसून नेहमीप्रमाणे गप येऊन बसल्या. पण खुशी गोंधळून शेजारी उभ्या करणला पाहत नजरेने प्रश्न विचारत तिथेच उभी राहिली. अहो या ना सुनबाई. दादांनी पुन्हा आवाज दिला तशी ती निमूट माई शेजारी येऊन बसली. आणलंस का गायत्री? दे इकडे. दोघी येऊन बसल्या तशी गायत्री देवघरातून ओवाळणीचं तबक घेऊन त्याच्या हातात देत. हे काय दादा? एवढा वेळ गप बसलेली खुशी विचारत. आपल्या घरची प्रथा आहे ही. आमच्या आजोबांनी सुरू केली होती, जी आमच्या वडिलांनी पुढे चालवली. आता आम्ही पुढे नेतोय. दादा माईंना ओवाळत उत्तर देत. प्रथा? खुशी पहिल्यांदाच अशा प्रथेचा उल्लेख ऐकून कुतूहल म्हणून विचारत. हो प्रथा. घराण्याचं नाव पुढे नेणाऱ्या आणि वंशवेल फुलवणाऱ्या आमच्या घराण्याच्या गृहलक्ष्मी आहात तुम्ही दोघी. आजच्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुमचाही सन्मान व्हायला हवा. एकेने ही वंशवेल फुलवून इथवर आणली. घराण्याचं नाव पुढे चालवलं म्हणून त्यांचे आभार. आणि आता यापुढे ती प्रथा तुम्ही चालवणार म्हणून तुम्हाला आशीर्वाद घ्या. दादांनी दोघींना ओवाळून त्यांच्या हातात एक एक बॉक्स ठेवला. दादा, अहो हे काय? आधीच त्यांच्या ओवाळण्याने आणि विचाराने भरलेली ती हातातलं बॉक्स पाहून विचारत. बघा तुम्ही उघडून. दादा तबक खाली ठेवत. खुशीने एक नजर करणकडे पाहिलं आणि पुन्हा खोलू की नको विचार करत दादांना पाहिलं. त्यांच्याकडे कशाला पाहताय? घरचा कुटुंब प्रमुख म्हणून हे आमच्या पूर्वीपासून चालत आलेले आम्ही तुम्हाला सोपवतोय. पहा उघडून. करणकडे पाहणाऱ्या खुशीला दादा सांगत. माईंनी पण डोळ्यांनी पाहायचा इशारा केला तसं तिने ते उघडून पाहिलं. छोट्या चौकनी बॉक्समध्ये 2 अजून छोटे बॉक्स होते. एक उघडून पाहिलं, ज्यात लक्ष्मीची छबी असणारा सोन्याचं नाणं होतं. तिने हळूच ते कपाळाला लावलं आणि साईडला ठेवत दुसरा बॉक्स उघडला. जुन्या काळची डिझाईन असलेली भक्कम असे 2 हातातले कडे होते, ज्यात सोन्याचे 4 छोटे मणी पेरले होते. त्याच्या शेजारीच अजून 2 मणी होते. तिने सगळं काही आश्चर्याने पाहत ते कड हातात उचलून घेतलं आणि नकळतपणे छुमछुम वाजवून पाहिलं. हे आमच्या आजीने बनवलेले कड आहे. आजी आजोबांची आठवण आणि त्यांचा आशीर्वाद पुढच्या सगळ्या पिढीपर्यंत पोहोचावा म्हणून तेव्हाच करून ठेवलेली तजवीज. त्यात 2 मणी आमच्या आजी आजोबांचे आणि 2 आमच्या आई तात्याचे आहेत, ज्याचा लाभ अक्कांनी आम्ही घेतला आणि आमच्या नंतर या 3 मुलांनी. आता इथून पुढे ती तुमची जबाबदारी. ते 2 मणी माई आणि आमच्याकडून आमची आठवण आणि आशीर्वाद म्हणून. दादा या प्रथे मागचा सगळा उद्देश आणि माहिती सांगत. दादांनी सगळा उलगडा केला तसं तिला नवल पण वाटलं आणि लाज पण. आत्ताच वरती करण आणि अर्जुनने याच गोष्टीवरून चिडवलं म्हणून लाजून खाली पळालेली ती आता खाली पण त्याच्यावरच ऐकायला लागलं. त्यामुळे लाजेने अजूनच चुरचूर झाली होती. हातातलं ते कड तिने निरखून पाहिलं तशी ओजरणी नजर करणकडे गेली. फिरत्या नजरेने पाहत ओठांच्या कडेने हसून
तो तिला चिडवत असल्यासारखा वाटला, तसं तिने घाईत ते बॉक्समध्ये ठेवून दिलं. कुणी लावली रे माळ? कोण आहे तिकडे? सगळे आत बसले होते तसा बाहेरून जोरजोरात फटाके वाजण्याचा आवाज आला. आवाज ऐकून अर्जुन बडबडत बाहेर आला तसे सगळे त्याच्या पाठी आले. आमच्याशिवाय कोण हिम्मत करणार लीडरच्या घरी येऊन फटाके वाजवायची? फटाके थांबले तसा अनिरुद्ध, राज आणि सिमरन समोर उभे दिसले. राज, अनिरुद्ध, अरे या ना समोर. सगळ्यांना बघून करण पुढे येत, हॅपी दिवाळी भावा. अर्जुन, मेरी जान मेरी शान, हॅपी दिवाळी. अनिरुद्ध करणच्या गळ्यात पडून झालं तसं अर्जुनला मिठी मारून शुभेच्छा देत. सगळ्या मित्रांचे मिलाप झाले तसं राज, सिमरन आणि अनिरुद्धने दादा, माई, अक्कांना नमस्कार करून दिवाळीच्या शुभेच्छा दिला आणि सगळी गँग उधळली फटाक्यांच्या आतिषबाजी करायला. मुलांना त्यांचा आनंद घेत देत मोठी मंडळी थोडा वेळ थांबून आत निघून गेली होती. अनिरुद्ध, अर्जुन, गोपू, आर्या जोडी एकीकडे, तीन सुंदरी म्हणजेच गायत्री, खुशी आणि सिमरन एकीकडे आणि या सगळ्यांवर नजर ठेवून नेहमीप्रमाणे अनिरुद्ध आणि करण एकीकडे. सगळे मिळून सुंदर सुंदर फटाक्यांची मजा लुटत आनंद घेत होते. करण, पहिल्या दिवाळीला आपल्याला फटाकी सोबत फटाके रोमांस करायची प्रथा असायला हवी होती, काय म्हणतोस? समोर साडी नेसलेल्या सिमरनला पाहत राज करणला डोळा मारून विचारत. करणने पण एक नजर खुशीला पाहिलं, जी सिमरन सोबत खळखळून हसताना दिसत होती. गायत्री आर्याकडे गेली तशी दोघांना तर संधीच मिळाली. असायला तर हवी होती, पण नेव्हर माइंड, चल आपण करू श्री गणेशा. करणने पण त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर देत तसे दोघे निघाले आपल्या फटाकीकडे. काय करते, असं लावतात का? थांब जरा, मी दाखवतो. खुशी हातात पाऊस घेऊन तो लावायला खाली वाकली तसं करण तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढून घेत तो लावायला शिकवत. अहो काय करताय, पाऊस इथे आहे, तिला जवळ घेत असा तिच्याकडे पाहणाऱ्या त्याला ती वरडत. राज, यहाँ आओ ना, ए लगाना है, हेल्प करो. हातात बाण घेऊन सिमरन राजकडे आली तसा तोही आयत्या संधीचा फायदा घेत तिला बोलत बोलत दूर घेऊन जात तो लावून देत. लावलेला बाण वर आकाशात वेगवेगळ्या रंगात फुटायला लागला तशा दोघी वर तो नेत्र दीपक सोहळा पाहण्यात रमल्या. त्याचाच फायदा घेत राजने तिच्या गालावर ओठ टेकून सगळ्यांच्या नजरेतून दूर नेत एका झाडाच्या आडोशा गाठला आणि सोबतच करणने दुसऱ्या झाडाचा आडोशा. आकाशात फुटणाऱ्या अतिशयबाजी सोबत आपल्या जोडीदाराच्या ओठांचा रसपान करण्यात काय सुख असतं हे नुसतं टीव्ही मध्ये पाहिलं होतं, जे आज दोघं अनुभवत होते. करण लेका, अरे या वर्षी तरी सूट दे की. अरे एकच माळ लावली आत्ताशी, पूर्ण बॉक्स बाकी आहे अजून. अरे तुमची दोघांची पहिली दिवाळी म्हणून जास्तीचे फटाके आणले होते मी आणि तू लेक्चर सारखा उभाच राहिला मागे आमच्या. वाजू दे की यार, यावर्षी थोडे जास्त. करण आणि राजचा गोडाचा कार्यक्रम आटोपला तशा दोघी लाजून आत पळून गेल्या होत्या. दोघी गेल्या तसे दोघे बाकी गँगकडे आपला मोर्चा वळवत त्यांना फटाके लावण्यापासून रोखू लागले तसा अनिरुद्ध चिडून करणला मस्का मारत. दादांची फटाकड्याला सक्त मनाई होती. समाजाचा विचार हा आपल्यापासूनच व्हायला हवा या मताचे असणारे दादा निसर्गाची काळजी घ्या सांगत जितके कमी आणि प्रदूषण मुक्त फटाके वाजवता येईल याकडे लक्ष द्या असं नेहमी सांगत. पण अर्जुन आणि त्याच्या लाडक्या परीमुळे नियम थोडे शिथिल केले होते. पण आता याचा अतिरेक होऊ द्यायचा नाही याची जबाबदारी करणने घेत थोडक्यात फटाक्यांचा आनंद घेऊन ते थांबले होते. शेवटी समाजाची काळजी घेणे हा पण त्यांच्या ड्युटीचा भाग होता. मित्रांनो, आजचा भाग कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करत जा. चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मंडळी.